तुमच्या पण पिकाला फुले येतात पण फळे लागत नाहीये का? फुलगळ होते का? तर चला मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया 48-47 हे काय काम करते. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला फॉस्फरस हे 48% आणि पोटॅशियम हे 47% पाहायला मिळते. व मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला अजून सूक्ष्म अन्नद्रव्य पण पाहायला मिळतात, जसे की झिंक, बोरॉन, मॅंगनीज, आयरॉन, कॉपर यासारखे घटक पाहायला मिळतात. व मित्रांनो, हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे क्लोरोफिलचे प्रमाण वाढवते, त्यामुळे पिवळेपणा कमी होतो आणि मुळाची वाढ सुधारते आणि फुले टिकण्यास मदत करते. व मित्रांनो, यामधील फॉस्फरस हे फुले येण्याच्या टप्प्यामध्ये मजबूतीकरण करते व जास्त दर्जेदार फुले तयार करते. व मित्रांनो, फुलांचे फळात रूपांतर करते, गळ कमी करते. यामधील फॉस्फरस हे मुळे मजबूत तयार करते व मुळांची पकड मजबूत करते आणि शोषणद्रव्य वाढवण्यास मदत करते. व मित्रांनो, यामधील पोटॅशियम हे फळाचा आकार वाढवते आणि रंग सुधारते. फळाचा गोडवा आणि सेल्फ लाईफ वाढवण्यास मदत करते. हे थंडी, उष्णता, पाण्याचा ताण अशा परिस्थितीतही झाडाला टिकून ठेवण्याचे काम करते. व मित्रांनो, हे द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, मिरची, भाजीपाला, फुलपिके यामध्ये याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व मित्रांनो, याचा वापर हा फ्लावरिंग सेटिंगच्या वेळेस केला जातो व फ्रूट सेटिंगच्या स्टेजमध्ये याचा वापर केला जातो. मित्रांनो, याचे प्रमाण हे स्प्रेसाठी 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे आणि ड्रिपद्वारे याचा वापर हा 2 ते 3 किलो एकरी याचा वापर करायचा आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.